काम करते का नाही काय माहिती. आता करू राहिले ना काम तरी पण बडबड करी आलीच का कान टोकरूनच असती तू फक्त माझ्या प्रत्येक बोलण्याकडे. आता काम करायला गेले तरी पण तू ओरडते नाही केलं तरी तू ओरडते मग तशीच केलं काय ओरडते. ग बाई तू? आता 5 मिनिटं नाही झाले आतमध्ये जाऊन. घरात सगळं घर आवरलंय काय आवरलं काय मला माहिती ना. राडा करून ठेवी ती. दोरीचं मोरीवर आणि मोरीचं काय म्हणतात ना ते तसली कधी तुझी. हा 4 गावताच्या काड्या नाही काढलेला आली मला शिकवायला. आज काम नाही केलं. तुला तर लय त्रास होतो गो माझ्या चांगल्या साडीचा पार्लरला जाण्याचा. तुला असं वाटतं तूच लय छान आहे. बाई काही ताण झाला हो. म्हणलं लग्न करून सुखी होईन तर इथं वावरात काम करायची बारी आली. काय बाई अवघड आहे. अय बाई मी अख्खे घरचे काम करून आले तू अजून एवढंच गवत पण नाही काढलं का? तू अख्खे घरचे काम केले मी अख्खं एवढं खुरपलंय. दाखव कुठे इथं वळायला गवत काल काढलेलं आहे मी. मग आता हे काय एवढं काढलंय. बाई उपकारच केले ग बाई माझ्यावर एवढं गावात काढून. तुला काय लाज लज्जा शरम आहे का नाही ग? रोज बोलले खाती तरी तशीच करती. मला येतच नाही गवत काढ. खायला कारण धरणीला बाहेर असंय तुझं. आता काय करू तुलाच बडबड करते का मला? तुझ्या नवऱ्याला नव्हतं कळत का मग तेव्हा? काय माहिती तू काय एवढी गोरी दिसलं? पान चोपडी असून कशाला आणायची दुसरी बायको? ती काय म्हणतात ना भुरळ पडलेली होती डोळ्यावर. मग माहिती हो ना मला काही काम येत नाही काय नाही सांगितलं होतं ना त्याने. शिकणार कधी शिकणार? काय शिकायचं इथं गवत ढेकळात पडायचं. फोनवर बोलायला सांगा मग. सगळीकडे सांगत बसती काय होतं घरात काय नाही. मग भांडतीस तेवढे त्याच्यामुळे नातेवाईकाला सांगावं करते काय लागत. मग तू काम धंद्याकडे आहे का तुझं लक्ष? काय लक्षात ठेवायचं तू देऊन देते का लक्ष कुठंच? थोडं नीट बोल. लहान आहे लहान सारखी राहा. हा मग नवऱ्याकडे लक्ष देऊ देत नाही घरात देऊ देत नाही अगं नुसतं बाय, कामवाली बाय, करून बाय. ठेवली. काम कर ना नीट मग म्हणन ना बस शांत. पण नाही हिला मोबाईल लागतो हिला नट्टाफट्टा लागतो हिला चांगलं. शेतात येताना ही साडी घालायची काय गरज होती? गप मला गावात जायचं होतं तू जाऊन दिलं नाही शेतात पाठीला इकडे. काय करायचं होतं गावात बोकाडायला जायला? पार्लर मध्ये जायचं होतं बघ माझ्या ऍब्रो वाढले त्या ऍब्रो करायच्या होत्या. बाई कमून माझ्या नवऱ्याला कुडून दुर्बुद्धी सुचली तुला आणलं घरात मला हेच कळा ना अजून पण. मलाच कळा ना त्याच्या मागे मी कस काय आले. भुरळ पडली होती का काय मला पण. ते काळ्या डांबरामध्ये काय पाहिलं ग माझ्या नवऱ्यामध्ये? आता त्याने तुझ्या गोऱ्या याच्यात काय पाहिलं आणि ती तुला सोडून माझ्यात काय पाहिलं हे मला कळा ना आता. पण तुला कळत नव्हतं का संसार पाणी त्याचा कशाला जाऊ त्याच्या जीवनात? अगं त्यो तर लय ना आलाय त्याने सांगितलंच नाही मला बायकोय म्हणून. मग का काय मग? आल्यावर दिसली थोबाड कमी चालव. नुसती काम बडबड कर तू. बडबड बडबड करीत राहती काय ते गावात भांडती. भांडती. मग करा जराशी काम. मग तू यायचं ना खुरप घेऊन गवत मग काढायला. घरातले काम काय तू कोणी आलं होतं काय करायला? डबल सुनानो अरे हा. काय लावले आला बाई थेरड. अरे वाला 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 काय वाला गाव जागा केला ना दोघीच्या भांडणामध्ये तुम्ही आले का गाव कोळपून? गाव गाव काय गेलतो का अरे त्याला सांगितलं 2 बायका करू नको एक होती ना दुसरी कशाला आज राहणार? अहो ही काम करते का मला म्हणती म्हणलं ही साडी कोण घातली मला म्हणती मला पार्लरला जायचं होतं आयब्रो करायला. तू काय करते काम ग नाही ती ही सगळी काम करती असं मी म्हणणार नाही मला माहितीये तूच काम आवाज खाली. अरे आवाज नाही का? का? दिसत नाही का घरचे काम कोण करतं मी? रेट कोणाच्या हातचे खाता माझ्या हातचे. कपडे कोण धुतं मी धुते. भांडे कोण घासतं मी घासते. घर कोण झाडतं मी झाडते. सगळे साफसफाई कोण ठेवतं मी ठेवते. ही काय करती? साड्या घालीन चांगल्या पार्लरला जाईन फोटो काढीन व्हिडिओ काढीन एवढंच जमतं. ही फक्त यायला एवढा त्रास होतो माझा मी एवढं सगळं करते म्हणून. आता गवत काढायला यायला लिपस्टिक लावून यायची काय गरज होती? म्हणजे मी सांगितलं ना मला पार्लरला जायचं होतं हे जाऊन दिलं नाही. पार्लरला जायचं होतं का कुणाला ते दाखवायला जायचं होतं? एवढी नक्की तू चालली होती. आता तुझा नवरा केस बस किती बोलताय राव अरे सासरा उभा आहे हा? अरे काय 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 सांगितलं तुम्ही तुमच्या लेखामुळे झालंय सगळं. तुम्हाला करायला गरज होती का दुसरी बायको करायची? तुमच्या लेखामुळे झालंय सगळं. अरे तेच बोलतोय ना मी त्याला गरजच नव्हती तुमचा लाड आहे ना सगळ्यात जास्त. आता नका बोलू त्याला गरज नव्हती. तुमची फूस आहे त्याला. सांगू नका काही. तुमच्यामुळे ना मला हे दिवस पाहायला भेटतात. हाय का एक सुखाचा दिवस सांगा मला? हा ही बाई आली ती माझ्या डोक्यावर मिरा वाटीची. तो नवरा तो माझ्या डोक्यावर मिरा वाटतो. आणि तुम्ही एक कमी नाही येत. सासरा म्हणून कोणतं कर्तव्य पार पाडलं? हाय का मुलाला धाक हाय तुमचा? हाय का घरात कोणाला धाक तुमचा? हाय का काही नाही ना? आजीनी स्वयंपाक करायचा आजीनी कपडे धुवायचे आजीनी भांडे घासायचे मी काही करणार नाही. तुम्ही काय नंदी बाईला म्हणे डोकं आले था? काय करणार मी काय करणार म्हणजे सांगायचं ना पटापटा तिला ती किती बोलती. काय बोलते का? आई ते खरं बोललं तुला काय लागलं काय? अगं मला बोलूच पण घ्यायला तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना मला स्वयंपाक येत नाही धुणं येत नाही भांडे येत नाही. फक्त नटायला येतं दुसरं काही जमतं का तुला? आता काय करावं तुझ्या पाया पडतो दोघीच्या एक काम करा. ते ऐका माझं ऐकून तर घ्या ना 2 शब्द मला बोलू दे तर खरं आलोय तर मी का 2 शब्द बोलू दे की मला बोला. अगं मला सांग तू हे बघ तिला समजा
नाही थोडस काम जमलं तू घ्यायचं अंगावर अगं थोडस बाय 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 मला सगळं जमतं माझ्या आई बापान सगळं शिकवलं हिच्या आई बापान काय शिकवलं ते बघा इस्तेतीचं संस्कार आणि सगळे काही हिच्या आई बापांनी लय शिकवलं हिला माझ्या घेऊन आई जायला बाबा बापूकडे. शिकवलं ना म्हणून माझ्या हात अरे राहिलं गप्पा किती बोलताय राव तिथे अरे तू समजदार आहे तू थोरली आहेस टाकीला समजून घ्यायचं किती समजून घेऊन पार मी झाला आता माझं तरी मग गेली का म्हणून नाही झालं तर ए गप्पाय आहे का? चालू जास्त आहे. मग कोणी- जाऊ द्या ना हिला, आहे ना मी नाही होऊ द्या तुमच्या दोघांच होऊ द्या तरी त्या काळ्याला सांगितलं होतं एका महिन्यात 2 तलवारी राहणार नाही पण नाही तिच्या हाऊस नाही बाबा मला दुसरं लग्न करायचंय बरोबर आहे तू आजारी असते साधनं बंद मलाही कळतंय त्याच्यामुळे दुसरी किल्ट आहे ना ऐका रे बाबा नको एक काम कर. करते ना हा, कर. तरी घरातलं काम करते ना देते ना सगळ्यांना वेळ खायला मग हिला मदत करायला काय होतं मला तुम्ही तिला सांगा मला नका सांगू तिला शिकव थोडस लहान नाही ती राहते का उभा नीट अरे, हा? राहील. अशी फक्त चान्स बघती सुरळी सारखी इकडून पळण अगं, हो नुसतं बाहेर पांडे, जायचं असतं तिला पांडे मला तिला शिकवतो स्वयंपाक कसा करायचा तुला कसं जायचं तुमचा लेख येऊ द्या आता हा. त्याच्याकडेच बघते नाही नाही काम करा तुम्ही दोघे आता घरी जा स्वयंपाकाचं बघा हिला गावात काढायला लावा आणि घरची कामं तिनेच करायची माझं घरी दुखत आहे जाऊ दुपार झाली आता. मामांजी इतकं गवत काढलं मी हा, इतकं एवढं बघ, किती- एवढं बघ किती गावात काढलं. अहो, हे बघा असं उपटलं तरी तेवढं गावात निघतंय काय काढलंय हिला हाताने येतं तेवढं उलटून मला नाही आलं तेवढं मी तुमच्या पाया पडतो दोघींच्या एक काम करा घरी जा चांगल्यापैकी स्वयंपाक तिला शिकव स्वयंपाक करा हा आला की ह्याला घेऊन मी घरी येतो तुम्ही सांगा घरी. हो घरी आज करा. सगळे काम हिनी करायची आता सांगा गाव बघा ते आपली भांडणं अगं चौकट- गावात सोडा गावात तर कोणते ठेवली तिचा फोटो काढू का मामांजी अरे कशाला फुटू काढी ती हा आहे का तुझं रूप तसं ती तरी गुरी आहे ना ती गोरी होती तुम्हाला कशाला करायचं तुला पार्लर तू जा कशाला करायचं अगं काय तू करायचं? काळी आहे ना म्हणून तुला सारखं पार्लरला जावं लागतं म्हणूनच मी जाते तरी तू जाऊ देत नाही काय तरी नाही तुला त्रास होतो. तिकडे जायचं पण आहे ना काम करून जायचं तरी मी फोटो काढित हा, होते फोटो काढ बाई, एवढ्या भांडणं तिला फोटो सुचू राहील बोला ना सासरे काय ते तुम्ही सासरे आपल्या दोघांचा फोटो काढू अयो, येतो उजा पाहत्या सासऱ्याला अगं तुम्ही जा घरी जा स्वयंपाक तिला करा सांगा आधी सगळे काम करायचे आल्यावर तुझ्या नवऱ्याला आम्ही दोघं येतो आहे घरी. का सासरे तिने गवत फेकलं तिला सांगा स्वयंपाक करून मला घालायचा बरं. मी घालत नसते तू पण जा तू पण जा नको बोलू नये तू पण लय शहाणी आहे. ए, या ना इकडे तिकडूनच काय आलो, आलो, वाढत थांब आलो थांब त्याच्या आईला उद्योग करतोय तू डोक्याला ताप माझ्या या म्हातारपणामध्ये अरे तुला काय देवाने अक्कल दिली काय डोक्यामध्ये त्या नुसतं भुसा भरलाय जी तुम्हाला नाही आलं ती मी केलंय हा. अभिगर आकलीच केलं का अरे बिगर राखलीच नाही रे बाबा तू एक फार मोठी चूक केली राव लय मोठी चूक केली दादा आम्हाला एक सांगा हा बोला त्या गोठ्यात म्हैस जर वाढायला लागली तरी ती कमी वरडत एवढा तर तुमचा भोंगा चालला इकडे काय करणार ते दोघी वरडू वरडू फार माझा घसा गेला जीव जायची वेळ आली. आता त्या दोघींनी काय केलंय काय केलंय हा. पहिली गोष्ट तू चूक केली आता मी काय चूक केली अरे एक चांगली पोरगी ती बाबाची केली होती ना हा. काय कराय हा. थोडी आजारी होती नाही पोरबाळ म्हणून दुसरी केली हा. अरे पण ती बी कशी तलवार रे तू धरी तलवार आहे, कशाला काय मेहनत घातल्या हा, करायची गरज होती का लग्न काय कसं झालं हा. आता म्हणलं ही बिचारी गोरी पाणी लई हा. हिला बी नाही लय तारात झाला पाहिजे होय, होय, बरं होय, दुःख होय. दुःख आहे हा. म्हणजे तिच्या सेवेसाठीच ही दुसरी केली ना अरे, आणि बरं तिला तसं काही नाही मी ना ते सेवेसाठी केली खरंय हा. पण काय होतं माहिती का किती काम केलं की नाही केलं की चिडचिड होते पण आता कसं आहे आपण दोघांनी मिळून काहीतरी डोकं सावलं पाहिजे नुसत्या भांडा त्या भांडाच्या कलकलीने ना घरात शांती हा. ना गावामध्ये आपली क्रांती काहीच होत नाही हो गावात नाव राहिले पण होय दादा हा. आय. अरे इथून माग या भांडत नव्हत्या हो. आता काय व्हायला लागलं माहिती हा. का ती थोरली ना हा. ती थोडा आजारी असल्यामुळे चिडचिड होती तिची कामानी असं पण ती स्त्री आहे ना हा. ती काय वेळ मिळला की पार वेळ मिळला की पुढे गावात फिरायला वेळ मिळला की पुढे खरेदी करायला त्याच्यामुळे ही थोरली चिडली की बारकीची मोठीची होती भांडणं असं आहे काय 2 तलवारी कधी घासलेला थिणगी उडती हा. ती थिणगी आपल्याला जाती ना रे हा ना नाही तर एका दिवशी माझा बस व्हायचा नाही, 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 एक काम करायला पाहिजे आपण काही ना काही आयडिया केली पाहिजे काय? दोघांनी मिळून आपल्याकडे डोकं चालवलं पाहिजे हे. आणि हे भांडण मिटवलं दादा मला एक सांगा ना हा. काय काय डोकं चालायचं हे बघ बरं आता बाया तर डोक्यात एक कल पडायची काय? हे काय अशा बाया ऐकणार नाही मग काय हा. करायचं ए, सरपंच जरा सरपंच हा. आपल्या गावाचा सरपंच हा. त्या सरपंचाकडे मी जातो बर. तुझ्याकडे पाठवून देतो हा. तो माणूस तुला काही ना काही ते ज्ञानाच्या गोष्टी सांगेल अरे मग तसं करा बरं का हा तसं हा? करतो. पण मी आता काय करतो तुम्ही सरपंचाकडे जा हा. मी त्यांच्याकडे जातो हा घरी जा हा, म्हणजे नेमकं काय वातावरण हे बघतो जरा तर बाबा भांडू नको रे नाही नाही भांडण ताटक करू नका मी काय करतो आता हा. इकीला
असं गार करायचे प्रयत्न करतो. हा, कर. हेच तू जर असलं तर त्याच्यावर पाणी फेकतो पाणी फेक. आणि गार असलं तर उलच काढी लावितो. बरं, आता, आता. म्हणजे एक काय काम कर. उलट पालट झालं का? आणि जेवण नाही रे, काही सगळं काय हा, काय मग काय तसं सगळं चाललंय. बरं हीच हा. तू हिजव, हा. पाणी गरम कर, हा. नाही तर पेटव, सगळं काहीतरी कर. मग त्या बायका घरा पण सरपंचाला म्हणावं काहीतरी डोकं लावा, नाही सरपंचाला तर घेऊन मी तुझ्याकडे येतो. नाही तर म्हणा माझ्या पोराचा परपंच मोडम बरं का. काय ना काय सरपंच डोकं लावणार. मग जाऊ का मग मी? हा सरपंच शाळा हा. आहे. तू जा बरं का. हा हा, अरे अरे परमेश्वरा, अरे एक सांभाळत नाही तर दोन दोन केल्या. एका मेहन्यामध्ये 2 तलवारी सांगा राहतील कशा. अरे बापरे, राम 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 सरपंच राम साहेब, राम राम राम. मी तुमच्याकडे निघालो होतो. का हो? अहो काय सांगायचं तुम्हाला, लय डोक्याला ताप झाला. काय अहो त्या पोरा निघाल्या 2 बायका. हा. आता 2 बायका असं झालंय की त्याच्या आईला 2 बायका एकामेकी घासल्या त्या हा. 2 तलवारी की ठिणगी उडती. अहो लेव लेव कल 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 करून घरामध्ये काही शांती राहिली नाही. आता जुन्या काळामध्ये करायची 2 बायका, हा ना. पण ते मला समजलं होतं की तुमच्या पर्यंत दुसरी बायको केली. पहिलीची जरा काय तिने काय झालं, पहिलं पोरबाळ होत नव्हतं. हा. ती पडली आजारी. पहिलीच्या संमतीने केलं. हा, संमती येऊन दिली ती, तसं तसं अगदी व्यवस्थित केलं आपण, ती काळजी नाही. बर. आता काय व्हायला लागले, तिला काम होत नाही हा. आणि ही नवीन आली, हिला काय जमत नाही. बर. त्याच्यामुळे होते भांडणं. अहो, इतका वैतागलो, मला असं वाटतं निघून जावं कुठतरी राव. त्या दोघी लय भांडतात. तसं नाही करायचं. आता काय होतंय माहितीये का, बोला की, दोघींना बोला. समजून सांगायचं काम आहे. हा. तुम्ही का नाही समजून अहो, सांगितलं? समजून सांगितलं, मी समजून सांगितलं, सगळं सांगितलं. खरं ऐका ना. नाही, मला माझ्या डोक्यात आलं. मग बर. पोराला मी आता काय सांगितलं, मी जातो सरपंच साहेबाकडे. बर. ते बरोबर हे ह्याच्या एवढंच आहे औषध ना, काढतील. हा. मी सांगतो समजून. आहे का नाही? हा. मग चालतं का? चला. लय उपकार होते राव चला. तुम्ही, तिच्या आईला चला, चला. चला, चला. काय माहिती काय माहित काय दिवे लावून राहिली, काम करते का नाही काय माहिती. आता करू राहिले ना काम तरी पण बडबड करी आलीच का, कान टोकरूनच असती तू फक्त माझ्या प्रत्येक बोलण्याकडे. आता काम करायला गेले तरी पण तू ओरडते, नाही केलं तरी तू ओरडते, मग तशीच ओरडते. केलं काय ग बाई तू, आता 5 मिनिटं नाही झाले आतमध्ये जाऊन. घरात सगळं घर आवरलंय. काय आवरलं, काय मला माहिती ना. राडा करून ठेवी ती. दोरीचं मोरीवर आणि मोरीचं काय म्हणतात ना, ते तसंच कधी तुझी. तुझं आहे पटापटा आवरायचं, माझं नाही. माझं हा हा हा, 4 गावताच्या काड्या नाही काढलेला, आली मला शिकवायला. आज काम नाही केलं, चाललं होतं मॅडम नाही तर पार्लरला. तुला तर लय त्रास होतो ग माझ्या चांगल्या साडीचा, पार्लरला जाण्याचा. तुला असं वाटतं तूच लय छान आहे. किती धुणं करून ठेवलं होतंस तू त्या आतमध्ये. अगं मी चांगली दिसते ना, त्याच्यामुळे जळती तू माझ्यावरती. तू फक्त आहे ना माझी बराबरी करायला जाती, बाकी काय नाही. तू एवढे चांगले दिसत होते, तू तुझ्या नवऱ्याने आणलंच कशाला मला? तुला लेकरं होत नाही म्हणून तर आणलं. अय त्याच्यावर जायचं नाही हा, एक ओढीन मग तुला काय परत ओढीन? सांगते. चल, हो तिकडे. काय हो तिकडं? हा. आता तुला लेकरं होत नाहीत म्हणून तू शहाणी बनलो का? शहाणी बनून आले काय, आले तमाशा बघायला. काय बोलली माहिती का ही? आता मांडलाय म्हणल्यावर बघणं गरजेचं आहे ना, आणि फुकट आहे शिवाय काय अहो, पैसे बिसे नवरा तर काय? नसताना असं लुळू लुळू मारला असता इथं मी, समजलं का? खरं काय काय तुम्हाला कळतं का? आता काय झालंय? ही काय काय बोलती मला. काम काय? काम काम कोण करतं, हिला काम तरी येतं घरातलं. आय ते रेट खाती तरी हिला काय. 4 काड्या तोडल्या फक्त गावताच्या तिथं राहण्यात जाऊन. अगं तुला तर कामापुरतीच आहेस तू, तेवढंच करू अय, शकते. लई नको बोलू, वडीन एक हाताची. काय वडी ती तुम्हाला समजत का नाही? तिला समजून सांगा, अरे. समजलं का? तिला अरे, समजून पण माझा सांगा. काय हा. मुका आहे ह्यो? मग कोणाचं आहे? तुम्ही चाललं हे लवंड घरी आपल्या. तुम्हालाच लेकरं होत नव्हतं. काय 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 गरज होती तिला आणायची? काय गरज होती? इकडे येऊ नका, हा तिकडे. इकडे येऊ नका. हा मला सांगा, नुसती चांगली साडी घालायची, नुसतं पार्लरला जायचं, करते काय काम ती? सांगा बरं मला. हा तिचं आहे ना असं नरड दाबूशी वाटतंय मला. हा? मला आहे ना हिचं मला मला काय काय मला काय मारती का? मला 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 काय मारती? मला मारली का? तुमच्यामुळं झालंय सगळे, तुमच्यामुळं झालंय. तुम्हाला समजतं का तिकडं? अरे आम्हाला काय काय गरज होती लावायची? काय गरज होती? भुगा नाही, चांगला खलबत्तात कुठला पाहिजे असा नवरा. तुझ्या फायद्यासाठी केलं होतं मी सगळं. माझ्या फायद्यासाठी? मग काय फायदा? बरं, तुझं- हा, हिला पोसावं आपल्यालाच लागतंय. आपल्याला गं बाई, सरपंच आला काय ते तुला आठवलं? काय सरपंच माझं घर चालवणार आहेत का? अरे सगळं चालणार नाही, पण सरपंच किती तुम्ही भांडणं. सांगा आता काय ते. ए, जरा ऐकून घे. हा, तुमच्या दोघींमुळे सरपंचाच्या पार गावाला बातमी, गाव गोळा झाले तिथं. तुमच्या लेकांनी काय पराक्रम केले त्याच्यामुळे तुमच्या गावात इज्जत नाही गेली का? अहो, ते झालं सगळं, आता काय करावं सांगणार बाई. आपण मी काय कमी तुम्ही तर प्रमाणात थोबाड बंद करा. सरपंचीला तुम्ही गप करा. हिला तुम्ही समजून सांगा. अरे हो, थांबा. सरपंच बोलतात ना, ऐकून घे इकडं त्यांचं. काय ए, माहिती? गप. तू गप नाही ते बघ. हा, या, घाला घाला डोक्यात दांडा घाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं पण आतमध्ये जा बरं, 5 मिनिटं. तुम्ही समजून सांगा का? तुम्हाला काय करायचं घरातून तुम्ही काढून दोघं- द्या ना. चल 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 तुम्ही चल बसायचं, तुम्ही जा घरात. अगं, हा. ऐका ना, आता करू केली दुसरी. ऐक ना, ऐक 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 करू नाही केली. मला एक सांगा, जुन्या काळामध्ये 2-2 बायका करायचे, आता कोणी करत नाही. आता कायदा नाही राहिला तो. अरे तुझ्या संमतीने केलं, मला माहिती आहे सगळं काही गोष्टी, पण मला एक म्हणायचं, सख्या बहिणीसारख्या राहणार कमीत कमी. तुम्ही जर भांडल्या ना तर रोज
असं म्हणतात. पण मला एक म्हणायचंय, काय फरक पडतोय? हा खरोखर तुम्ही, मला असं वाटतं सख्या बहिणीसारख्या राहा. कामाचं कधी कोणाला थोडासा जास्त काम येईल, कोणाला कमी येईल, कामं वाटून घ्या. कोणी धुणं करा, कोणी भांडे ती करा. करीतच नाही ना तो हे तर प्रश्न आहे. करत जा. ऐकून घे. करण नाही. हा करण ना, हे बघ करेन मी. म्हणते आता फक्त बघू. नाही नाही, माझ्या कानावर पुन्हा आलं नाही पाहिजे बरं का. तुमच्या हा करत जा. काय होतं माहितीये का, असं नका करू. आता झालंय जा, होऊ ते नाही बघा झालं. तिकडं सगळं ते गवत काढायला लावलं हा. होतं तिकडं तसंच. हा. इकडं गवत काढलं 4 कांड्या नाही काढलं 4 तास जाऊन आज बसली. नाही. म्हणजे अरे. सरपंच सरपंच साहेब तिकडे माझं चला. काय म्हणणं आहे बरं का हा. तुम्हाला खरं सांगतो हा. पाया पडतो बाया दोघींच्या. 2 बायका केली, 2 बायकां फजिती ऐका. हा. मग आपलं बिराट बांधून मी जातो की त्यांनाच राहू द्या, माझ्या बापाला घेऊन जातो. मी काय म्हणताय जातो. तुमचं? तिकडे बरं, वांदे कुठं तुम्ही. हा मग ए, आमचं अरे तुमचे नाही. खायचे वांदे होतील तुमचे. असं काय नाही, करता तुम्ही? आता जाऊ द्या सांगितलं सरपंच बोलला आता. सरपंचाने सांगितलं समजून आम्ही नाही करणार हा. ना. आता हे मी ठेवा, नाही बोलत. खाली ठेवा. आता तेच बोलायला लागलं. नक्की का मामांची नक्की का हा. हा आता चाललो आम्ही बरं का. नका, नका, नका. नाही थांबा. नाही मला आहे ना हिचा विचार घेऊ द्या. ही नट शब्द गणित टोला टाकी ती. हा म्हणजे हा. अरे, राजाभाऊ 2 मिनिटं तुमच्या दोघीत विचार करा बरं. सांगा बरं काय हा. भांडणार का परत? नाही ते चालले. नाही भांडणार. पार्लरला जाशील का नाही जाणार. काम करशील का? करू लागणार. नाही हा. तर हो का बांधलेलं आता तर धमकी दिली तर खरंच बाहेर काढीन. चला आतमध्ये. अरे नाही बाबा तो हा. तुम्ही सुधरा प्रपंच सुधरा रे मला बरं वाटेल. हा? आलं ना लक्षात? हा. भांडू नका. चांगलं नाही पण भांडण. सरपंच मी केलं असं कोणी करून नाही बरं का. हा. 2 बायका करणं सोपं काम नाही. नाही ना हा. रोज नाही. आता काय नाही राहिलेलं ना. आणि म्हणजे ती झाला आता माझ्या टायमाला कस तरी चला जाऊ द्या. ते वाईट बिचारीने समजून घेतलं होतं म्हणून. जाऊ द्या आता तिला चहा ठेवायला आण सगळ्यांना. जाय, चहा हा, ठेव. जा. आता का दोघी नाही नाही, दोघी नाही. नाही आता मी माझ्याच हात तुम्ही रोज पिता अरे, मामाची. हे दोघं जर गेले तुमचे खायचे वांदे होतील. जा बाई, चहा ठेव. जा, जा, पटकन जा. ए, बसा तुम्ही. ओ, ये. बसा, बसा, इकडे बसा. जा, तू जा. हा, ते सामान घेऊन जाते ना. हा, जा घेऊन जा. हायला काही म्हणणार पण तुम्ही बापलेक लयच भारी आहे. हा? काय आयडिया केली तुम्ही? हा तुम्हाला माहिती होतं मी बरोबर थांबवणार, जाऊन देणार नाही. गॅरंटी मला होती. आहे की नाही? मोकार बिराट बांधाय मोकळा होतो का? आणि बांधलं तरी काय होतं, फक्त 2 खाली पांघरायचं अंगाव घ्यायचं सुद्धा नव्हतं. असं पण आहे. म्हणलं सरपंच ही काय सगळं व्यवस्थित करणारच आहे. तुमचं लय उपकार झाले सरपंच साहेब बरं का. तुम्ही मलाच त्यांनी सांगितलं होतं का असं करा हा. तसं बरोबर आम्ही केलं. बरोबर केलं. ते दोघीची जिरवायच पाहिजे होती हो. जिरवायची. तेच ना. पण बरं, वाचलो बरं का सरपंच. पण ऐका ना, हा. हे आता करून केल्या केले. हा, हा. व्यवस्थित सांभाळा. हा. तसं आता कायदा नाहीये. नाही, नाही, पण आता ते काय तुम्ही संमतीने केलं म्हणून हा. बोलायचं नव्हतं म्हणून केलंय बा समजा. पण कोणी असं करू नये बा. नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही नाहीच केलं पाहिजे. अहो उकळात मिरची कमी कुठं ती हा. एवढं कुठलंय तुम्हाला यायच्या आधी काय सांगावं. लाता बुक्क्यानी कोणी बायकांनी म्हण दोन्ही पण. मग ही कोण की ते कोण की. तुला लय हाऊस 2 बायका तिने कुठून घेतलं पण तुझ्यामुळे मला त्रास व्हायचा ना. हा, तुम्हाला काय तुम्हाला कळालं, तुम्हाला जी नाही जमलं ती मी करून दाखवलं. अजून काय केलं पाहिजे. हरकत नाही, सुखाने संसार करा. आता बघा, बघतोय. तुम्हाला काय वाटतं त्यांनी म्हणजे असं करायला पाहिजे होतं. नाही नाही म्हणजे त्याचा आता चालला योग. बरं चाल, चहा खा जा. हा. ए, अरे चहा बघा. हा, होईल. चला, चला. आपणच जाऊ ते चहा. चला, चला. त्या अवघड आहे हो, प्रपंच सरपंच. लय अवघड आहे, तुमचं लय. लय उपकार झाला नाही आमच्यावर. काही नाही काही उपकारच काय त्याच्यात.